समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामींचं हार्दिक स्वागत आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण सुरू करणार आहोत. सर्व दत्त भक्तांसाठी, सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण पाहणार आहोत. गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावं आणि योग्य पद्धतीने कसं करावं. अनेकांना इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करण्याची, आणि योग्य दिवस, योग्य पद्धत आणि नियम माहीत नसल्यामुळे ते सारखे पुढे ढकलत जातात की आपण आता नाही नंतर करू. तर अनेकांना जी इच्छा आहे, म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 सालातील गुरुचरित्र पारायणाची योग्य तारीख आणि संपूर्ण पद्धत सोप्या भाषेत सांगणार आहे. पारायण सुरू करण्याची तारीख तर सर्वांनाच माहीत आहे की 9 एप्रिल वार गुरुवार हा दिवस गुरुचरित्र पारायण सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. गुरुवार हा दत्तगुरूंचा दिवस असल्यामुळे या दिवशी पारायण सुरू करायचं आहे. अधिक पुण्य फळ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुरुवारपासून आपण सर्वच जण स्वामी सेवेकरी पारायणाला बसणार आहोत. सप्ताह पद्धती जर म्हटलं तर 7 दिवसांचं पारायण. जर तुम्हाला पारायण 7 दिवसात पूर्ण करायचं असेल तर ही पद्धत वापरता येईल. 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला दररोज किती अध्याय वाचायचे आहेत, कसे वाचायचे आहेत, कोणत्या दिवशी कोणता अध्याय, तर त्या संदर्भात मी सांगते. पहिला दिवस आहे, त्या दिवशी आपण अध्याय 1 ते 9 हा अध्याय आपण वाचणार आहोत. पण त्याआधी गणपती अथर्व, शीर्ष, स्वामी स्तवन आणि गायत्री मंत्राची माळ, स्वामी समर्थ मंत्राची माळ आपल्याला एक माळ करायची आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, नंतर दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38 आणि 6व्या दिवशी 39 ते 43 आणि दिवस हा 7वा, या दिवशी अध्याय 44 ते 53. अशा प्रकारे 7 दिवसांचं संपूर्ण गुरुचरित्र पारायण पूर्ण होतं. पण कोणाकोणाला 7 दिवस नाही जमत आहे, ते 3 दिवसात पारायण करण्यात इच्छुक आहेत. संक्षिप्त पद्धत त्यांना वापरायची आहे. तर ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांच्यासाठी 3 दिवसाची पद्धत देखील आहे. कालावधी त्याचा असा आहे की 13 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आपण ते पारायण सुरू करू शकता. तर त्याचा वाचनक्रम कसा असणार आहे ते सांगते. पहिल्या दिवशी 1 ते 24 अध्याय वाचायचे आहे, म्हणजे हे आहे ज्ञानकांड. दुसरा दिवस अध्याय 25 ते 37 कर्मकांड. तिसरा दिवस 38 ते 53 भक्तिकांड. ही पद्धतही अत्यंत प्रभावी मानली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं, गुरुचरित्र पारायण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा आणि नियम पाळणं आवश्यक आहे. पारायण दरम्यान स्वच्छता आणि सात्विकता ठेवावी. शक्यतो एकाच ठिकाणी बसून वाचन करावं. आणि सर्वात महत्त्वाचं, गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये. असं मानलं जातं की जो भक्त पूर्ण श्रद्धेने पारायण करतो त्याच्या जीवनातील संकट दूर होतात आणि त्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. पारायणाचा जर फायदा म्हणत असाल तर तुम्ही पारायणाला बसणार आहात, हाच तुमचा फायदा. गुरुचरित्र पारायण केल्यानं मनाला शांती मिळते, अडचणी दूर होतात, नकारात्मक शक्ती दूर होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं, गुरूंची कृपा लाभते. आता सर्वात महत्त्वाचं, गुरुचरित्र म्हणजे काय? बऱ्याच जणांना गुरुचरित्र काय आहे हे माहीत नाही. हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. यात मुख्यतः श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती महाराज यांच्या दत्तावतारांच्या जीवनातील लीला, उपदेश, चमत्कार सांगितलेले आहेत. हा ग्रंथ 53 अध्यायांचा असून तो 3 भागात विभागलेला आहे. ज्ञानकांड म्हणजे 1 ते 24 आध्यात्मिक ज्ञान. कर्मकांड 25 ते 37 अध्याय धर्म, कर्म आणि नियम. भक्तिकांड भक्ती आणि अनुभव हा अध्याय 38 ते 53 मध्ये आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचणं म्हणजे जीवनाचं संपूर्ण मार्गदर्शन मिळणं आहे. पारायण म्हणजे एखादा ग्रंथ घ्यायचा, तो नियमपूर्वक ठराविक कालावधीत तो पूर्ण वाचन करायचा. त्या नियमानुसार जर केलं तर, श्रद्धेने जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ही एक साधना आहे जी मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करते. जर म्हणणार तर पारायणाचे प्रकार तुम्हाला सांगितले. 7 दिवसाचा जो सप्ताह असतो, सर्वात प्रचलित आणि पारंपरिक पद्धतीने शांतपणे नियम पाळून वाचन करता येतं. जास्तीत जास्त लोक हीच पद्धत वापरतात. आणि दुसरी आहे 3 दिवसात पारायण. वेळ कमी असलेल्या लोकांसाठी थोडं अधिक एकाग्रतेने वाचन करावं लागतं. 1 दिवसात अखंड पारायण देखील करू शकता. 14 दिवसात हळूहळू वाचन करून देखील तुम्ही करू शकता. 1, 3 आणि 7 असं. पारायण सुरू करण्यापूर्वीचे नियम सर्वांनाच माहीत आहे की
की पारायण करण्यापूर्वी काही नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. शारीरिक मानसिक शुद्धता, रोज स्नान करून वाचन करावं, स्वच्छ कपडे, पवित्र जागा निवडा, देवघर किंवा शांत जागा किंवा तुम्ही केंद्रात जाऊन देखील पारायण करू शकता. मांसाहार टाळायचा आहे, कांदा लसूण शक्यतो टाळायचा आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे, खोटं बोलणं, राग वाद टाळायचे आहे. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन हे प्रत्येकाला करायचंच आहे. हे नियम पाळल्याने पारायण अधिक फलदायी ठरतं. आता पारायण कसं करावं? संकल्प करा पहिल्या दिवशी, मी अमुक दिवशी गुरुचरित्र पारायण सुरू करते आणि मनोभाव तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे. दत्तगुरूंची पूजा करा, अगरबत्ती, दीप, धूप दीप लावा आणि वाचन सुरू करण्यापूर्वी शांतपणे आणि स्पष्ट उच्चारात वाचा. काही करू नका. रोज सातत्य ठेवा, दररोज ठरलेल्या प्रमाणातच वाचा, म्हणजे मध्ये सोडू नका. समारोप शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असल्यास प्रसाद देखील तुम्ही वाटू शकता. पारायण करताना काय टाळायचं? मध्येच वाचन सोडू नये, नकारात्मक विचार ठेवू नयेत, वादविवाद टाळावेत, नियम मोडू नयेत. श्रद्धा आणि सातत्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि गुरुचरित्र पारायण केल्याने मन शुद्ध होतं, संकट दूर होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. गुरूंचा आशीर्वाद मिळतो. अनेक जणांचा हा अनुभव आहे की अडचणीच्या काळात पारायण केल्यानं मार्ग सापडतो. गुरुचरित्र हा अत्यंत शक्तिशाली ग्रंथ आहे. तो केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आत्मिक प्रगतीसाठी देखील वाचायचा असतो. भाव, श्रद्धा आणि नम्रता असेल तर पूर्ण फळ नक्की मिळतं. मग गुरुचरित्र पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचन नाही, तर ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारं एक दिव्य साधन आहे. या धावपळीच्या जगात जर आपल्याला शांती, स्थिरता आणि गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर हा मार्ग नक्की स्वीकारायला हवा. आज नाही तर उद्या आपण आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण जरूर करा. जर तुम्ही अजूनही पारायण कोणी केलेलं नसेल तर ही एक नवीन संधी तुमच्यासाठी आहे की 9 एप्रिल 2026 पासून एक सुंदर सुरुवात तुम्ही नक्की करा. गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्की घडतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी पारायणाला नक्की बसा. झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.